नमस्कार, मी किरण पाळेकर. भटकंती आणि खाद्यपदार्थ या चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. तर आज तुमच्यासाठी मी नवीन रेसिपी आणि आगळीवेगळी अशी स्टार्टरची रेसिपी घेऊन आलो आहे. तर आपण आणलेत मांदेली. तर आपण काय करावं, मांदेली आपण डेली फ्राय करतोच, पण त्यामध्ये काहीतरी युनिक म्हणून आम्ही आज बनवणार मांदेलीचे लॉलीपॉप. तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती काय ते तुम्हाला आम्ही दाखवतो. चला आपण त्यासाठी पहिले तर मांदेलीचे लॉलीपॉपसाठी लागणारे साहित्य आहे. तर आपण ही मांदेली घेतली आहेत, ते आपण उकडवून घेतले आहेत बॉईल करून, कारण त्याच्यामुळे कसं आपल्या त्या मांदेलीचे काटे प्रॉपर काढता येतात इझिली. नंतर घेतलं आपण इथे कोकमचा आगूळ आहे, इथे घेतला आहे रवा फ्रायसाठी, इथे कोथिंबीर, हे बटाटे उकडून घेतलेत, हे घेतले तांदळाचं पीठ त्याची स्लरी करण्यासाठी. नंतर हे घेतलं आपण पेरी पेरी. तर इथे आपण घेतलेत पेरी पेरी मसाला 1 चमचा, इथे घेतला आहे आपला घरगुती मालवणी मसाला तिखट. नंतर इथे घेतली हळद, हे घेतलं आलं लसूण पेस्ट, इथे आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ. तर चला आता एवढं साहित्य घेतलं आहे, तर आपण कृतीला सुरुवात करूया. आणि मेन म्हणजे आपण घेतलं आहे लॉलीपॉप बनवण्यासाठी आईस्क्रीमची काढणी. त्यामध्ये आपण हे कसे करणार ते आम्ही तुम्हाला दाखवू. तर आता आपण याचे मांदेलीचे काटे काढून घेऊया. तर आपण ही मांदेली बॉईल करून घेतले, त्यामुळे आपले इझी असे काटे निघतात. तर तुम्ही बॉईल करून नाही घेतले तर ते काटे निघणार नाही आणि मग तुम्हाला ते खाताना घशाला अडकणार. तर असे आपण सगळे बघा, तर कसे एक एक मांदेलीचे काटे काढतोय. तर बघा आपण असे एका मांदेलीचे काटे काढून घेतलेत. तर अशा प्रकारे आपण सर्व मांदेलीचे काटे काढून घेऊया. तर बघा हे आपण असे मांदेलीचे सगळे काटे काढून घेतलेत. तर आता आपण हे बघा असे सोलून घेतलेत काटे. आपण यामध्ये बाकीचे जे साहित्य आहे ते टाकूया. तर आपण हे उकडलेले बटाटे आहेत ते स्मॅश करून टाकायचे याच्यामध्ये. तर आपण बटाटी स्मॅश करून टाकलेली आहे. तर यामध्ये आपण टाकतो पहिला पेरी पेरी मसाला, नंतर आपला लाल तिखट 1 चमचा, नंतर टाकतो आपण हळद चिमूटभर, नंतर आपण टाकतो आलं लसूण पेस्ट, नंतर टाकणार आहे आपण आमचूर पावडर. तुम्ही लिंबू पण टाकू शकता, कारण त्याने मच्छीचा वास हा जरा निघून जातो. नंतर टाकतो आपण चवीनुसार मीठ, थोडा आंबटपणासाठी आपण टाकतो हा कोकमचा आगूळ, आणि ही टाकतो आपण कोथिंबीर. तर आपण यामध्ये सगळं साहित्य टाकलेलं आहे. तर आता आपण हे सगळे साहित्य एकजीव करून घेऊया. थोडी युनिकच रेसिपी आहे मांदेलीचे लॉलीपॉप. खायला पण खूप मजा येणार आहे, टेस्टी पण होणार आहेत आपल्याला. आणि कियांश पण वाट बघतोय ना. तुला आवडणार लॉलीपॉप? आईस्क्रीम नाही, आपण लॉलीपॉप बनवतोय बाळा. पण त्याला आपण लॉलीपॉप बनवणार, फ्राय करणार आहे. बघा आता आपण हे सगळं असं एकजीव करून घेतलंय. तर बघा आपण इथे इथे कोटिंग करायला आपला तांदळाचं पीठ घेतलेलं ते पातळ केलं आहे, आणि इथे रवा आहे लावायला. तर त्याला आपण लॉलीपॉप तयार करूया. तर कसे तयार करायचे तुम्हाला दाखवतो. तर आपण आईस्क्रीमची कांडी घेतली, तर त्याला आपण असे हे करायचे आणि त्याला असं प्रॉपर असे बाइंडिंग करायचे. तर बघा आपण हे असे लॉलीपॉप तयार करून घेतले आईस्क्रीमच्या कांडीला. ते आपण असे स्लरीमध्ये टाकायचे आणि नंतर मग रव्यामध्ये त्याला चांगलं कोट करायचं.
तर असे आपण हे सगळे कोट करून घ्या. त्यानंतर कोट करून तुम्हाला झालं की आम्ही तुम्हाला दाखवतो. बस. तर बघा आपण हे सगळे लॉलीपॉप मांदेलीचे बनवून घेतले, बाइंडिंग पण केलं त्याला. तांदळाच्या पिठामध्ये आपण त्याला स्लरीमध्ये बुडवून त्याला रवा पण लावून घेतला आहे. तर आता नेक्स्ट प्रोसेस आहे फ्रायची. तर त्याला आपण मीडियम फ्लेमवर तेल तापत ठेवलं आहे. तर एकदा तेल तापत झालं की आपण हे लॉलीपॉप त्यामध्ये सोडणार आहोत आणि लो फ्लेमवरच हे फ्राय करायचे आहेत. तर बघा आपलं तेल तापलेलं आहे. तर आता आपण एक एक लॉलीपॉप त्यामध्ये सोडायचे. याला आपण प्रॉपर फ्राय करून घेऊया. एकदम मस्त वाटतं, दिसायला पण खूप छान दिसतंय. कियांश पण इथे आहे ना की काय तुला काय आवडलेत काय? आज कियांश फ्राय करतोय इथे बघ. हां, तर बघा आपले मांदेलीचे लॉलीपॉप रेडी झालेत आणि आपण त्याच्याबरोबर पुदिन्याची हिरवी चटणी पण बनवली. तर कशी वाटली तुम्हाला आमची रेसिपी? तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. आणि जरी आमची मांदेलीचे लॉलीपॉप रेसिपी आवडली तर आमच्या भटकंती खाद्यपदार्थ चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी पाहायला भेटतील. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा नव्या रेसिपीसोबत.